नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा अगदी मोजक्याच मसाल्यांमध्ये बनवलेला हा चटपटीत आलू मटार पुलाव तुम्ही नक्कीच बनवून बघा। हा पुलाव बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। अगदी कमी वेळातच तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्येही बनवू शकता। मी ही रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। भाताचा दाणा न दाणा सुटसुटीत होतो। दुपारचं जेवण असो, लंच बॉक्स असो किंवा अचानक पाहुणे आले तरी हा पुलाव नक्की बनवा। चला तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या आपल्या या खास रेसिपीला। इथे मी 2.5 वाटी कोलम तांदूळ जो असतो तो या पुलावसाठी घेतलेला आहे। तुम्ही बासमती तांदूळ घेतलात तरीही चालेल। मी इथे आज कोलम तांदळाचा हा पुलाव तयार करणार आहे। तो व्यवस्थित निवडून घेतलेला आहे। आता एक मोठी वाटी भरून ताजा मटार मी इथे घेतलेला आहे आणि बटाटे 3 घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत। बटाटा हा पटकन शिजला जातो, तो पुलावमध्ये जास्त मऊ होऊ नये यासाठी त्याचे मोठे असे काप करून घेतलेले आहेत। आता एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत तापून दिल्यानंतर मी इथे काही खडे मसाले घालणार आहे। इथे मी 2 स्टार फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, 4 मिरी आणि 2 तमालपत्रे इथे तेलामध्ये घालत आहे। तेलामध्ये ते छान तडतडून द्यायचे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। जिरे आणि मोहरी सुद्धा आपण तेलामध्ये छान तडतडून देणार आहोत। त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहेत। ते अशा प्रकारे उभे चिरून घ्यायचे आहेत आणि काप करत असताना पातळ असे चिरून घ्यायचे आहेत। जास्त जाड असे काप करायचे नाहीत कांद्याचे। अशा प्रकारे कांदा चिरून घ्यायचा आणि तो या तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत। व्यवस्थित हा कांदा भाजत असताना सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे तो कांदा जो असतो तो व्यवस्थित भाजला जातो। सुट्टा करून घेत घेत हा कांदा मी या तेलामध्ये भाजून घेत आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। आता या कांद्यामध्ये 1 चमचाभर तूप घेऊया, कारण तुपाचा जो फ्लेवर असतो तो कोणत्याही प्रकारच्या पुलावमध्ये खूप छान लागतो आणि पुलावचा सुवास पण खूप छान येतो। त्यासाठी इथे चमचाभर तूप घेतलेला आहे। 1 मोठा टोमॅटो मी अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा असे पातळ काप करून घेतलेले आहेत, जाड असं चिरून घेतलेलं नाहीये। व्यवस्थित कांद्याबरोबर टोमॅटोही भाजून घेऊयात। टोमॅटो भाजत असताना यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत, म्हणजे ते तेलामध्ये पटकन शिजलं जातं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेऊया। कांदा टोमॅटोत थोडंसं मीठ घातलं की ते पटकन भाजलं जातं आणि मऊ होतात, त्यासाठी ही एक ट्रिक आहे। त्यानंतर 1 हिरवी मिरची मी इथे घालत आहे या पुलावसाठी। ती मिरची सुद्धा या तेलामध्ये आपण भाजून घेऊयात। आता आपण सोलून घेतलेले 1 वाटी मटार यामध्ये घालून घेऊयात। मी इथे फ्रेश मटार घेतलेला आहे। फ्रोझन मटार असला तरीही चालेल, पण जर शक्यतो मटारचा सीझन असेल आणि तुम्ही हा पुलाव बनवत असाल तर ताजा मटार घ्या, त्याने हा पुलाव आणखीन छान होतो। त्याचबरोबर बटाटे जे चिरून घेतले होते ते इथे घेऊयात। मटार आणि बटाटा छान व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊयात। मटार आणि बटाटा छान भाजून होत आले की यामध्ये 2 ते 3 चमचे आलं लसूण याची पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे मी आलं लसूण आणि खोबरं बारीक केलेलं नाही आहे, फक्त आलं लसूणचीच पेस्ट घेतलेली आहे। खोबरं आपण नंतर घेणार आहोत, ते मी तुम्हाला दाखवते कधी घ्यायचं। 1 चमचा बिर्याणी मसाला घालूया, म्हणजे हा पुलाव छान टेस्टी होईल। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता अर्धा चमचा रोजच्या भाजीची जी चटणी असते ती चटणी मी इथे घातलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। एवढेच मसाले आपण घेणार आहोत, बाकी काही घ्यायचं नाही आहे। व्यवस्थित तेलामध्ये आता हे सगळं भाजून घेऊया। हे मसाले जे आहेत ते आपल्या सर्व भाज्यांना, कांदा टोमॅटोला लागलं पाहिजे, अशा पद्धतीनं गॅसच्या लो फ्लेमवरती मसाले भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर मसाले करपून जातात। आता यामध्ये आपण 6 वाट्या पाणी घेऊया। जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट आपण पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेताना थंड घ्यायचं नाही आहे। तर मी ते पाणी गॅसवरती उकळून घेतलं होतं। थंड पाणी घेतली तर पुलाव चवीला वेगळा लागतो, टेस्टी असं होत नाही। आता या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आपण कांदा टोमॅटो भाजतानाही मीठ घातलेलं होतं, त्या काळजीनं मीठ घाला, नाहीतर मीठ जास्त होईल। आता या पातेल्यावरती एक झाकण ठेवूया आणि त्या पाण्याला छान उकळी येऊन देऊया। गॅसची फ्लेम मी इथं हायच ठेवलेली आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर या पाण्याला छान उकळी आली, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता आपण यामध्ये घेतलेला जो कोलम तांदूळ आहे तो व्यवस्थित मी धुवून घेतलेला आहे आणि हा तांदूळ आता या पाण्यामध्ये आपण घालून घेऊया। गॅसची फ्लेम आता लो करायची आहे। हाय फ्लेमवरती भात शिजवायचा नाही, लो फ्लेम करूनच आपण भात शिजवणार आहोत। तांदूळ सगळं घालून झाला की व्यवस्थित मिक्स करून घेऊया
आणि आता याच्यावरती झाकण ठेवूया. लो फ्लेमवरती भात शिजून देऊया. 5 ते 6 मिनिटांनी मी एकदा झाकण काढून चेक करते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जो भात आहे तो पातेल्याला लागत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे वाटाणा जो असतो तो भात शिजताना वरती येतो आणि भात खाली राहतो. त्यासाठी अधूनमधून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. गरज असेल तर पाणी घाला, नसेल गरज तर पाणी घातले नाही तरीही चालेल. चेक करा आणि नंतर पाणी घाला. पुन्हा एकदा झाकून हा भात छान शिजवून द्यायचा आहे. आता पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटांनंतर चेक करूया. अगदी थोडंसं पाणी भातात राहिलेलं आहे. आता यावेळी काय करायचं, बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आणि सुकं खोबरं जे असतं ते किसून घेऊन ठेवायचं. आणि अशा वेळी जेव्हा अगदी थोडं पाणी राहिलेलं असतं, भात शिजत आलेला असतो, त्यावेळी किसून घेतलेलं सुकं खोबरं आपण या भातावरती घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम चालूच आहे. लो फ्लेमवर मी हा भात ठेवलेला आहे. सुकं खोबरं घालून झाल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. सगळीकडे एकसारखी पसरवून घ्यायची आहेत सुकं खोबरं आणि कोथिंबीर. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि हे पातेलं जे आहे त्याला आपण आता दम देऊन घेऊया. त्यासाठी इथे जाड लोखंडी तवा गॅसवर ठेवायचा, तो छान तापून द्यायचा आणि त्याच्यावरती असं आपलं हे पुलावचं पातेलं ठेवून द्यायचं आणि 5 मिनिट लो फ्लेमवरती हा जो पुलाव आहे तो छान दम देऊन घ्यायचा, म्हणजे खूप छान सुटसुटीत असा भात आपल्याला तयार मिळतो. आता 5 मिनिट झालेले आहेत. मी हे पातेलं जे आहे ते तव्यावरून खाली घेतलेलं आहे. झाकण काढायची लगेच गडबड करायची नाही. कमीत कमी 15-20 मिनिट तरी यातली वाफ अशीच ह्यात राहिली पाहिजे. 15-20 मिनिटांनंतर मी तुम्हाला हे झाकण काढून दाखवते. खूप छान सुवास असा या पुलावचा सुटलेला होता. सगळ्या घरभर वास सुटलेला होता. खूप मस्त असा आलू मटार पुलाव तयार होतो. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपला गरमागरम चटपटीत आलू मटार पुलाव तयार आहे. भाताचा दाणा सुटसुटीत, बटाटे मऊ आणि मसाल्याचा मस्त असा सुवास या पुलावचा सगळीकडे सुटलेला आहे. हा पुलाव रायता किंवा कोशिंबीर यासोबत अप्रतिम असा लागतो. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.